नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट गॅग्ने यांचे 9 इव्हेंट्स ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे प्रभावी अध्यापनाची एक रेसिपी आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट विद्यार्थ्यांच्या डोक्यात कायमची फिट करायची असेल तर या 9 पायऱ्या वापरणे अनिवार्य आहे. ठीक, चला हे एक मजेदार उदाहरणाने समजून घेऊया. पहिली पायरी काय आहे? लक्ष वेधून घेणे. म्हणजे याच्यामध्ये आहे, म्हणजे याला म्हणतात गेनिंग अटेन्शन. याला म्हणतात गेनिंग अटेन्शन. आता याच्यामध्ये काय येते तर वर्गात गेल्या गेल्या पुस्तके उघडायला न सांगता काहीतरी असे करणे ज्यामुळे मुलं चकित होतील. तर जसं की वर्गात जाताना हातात छत्री घेऊन जाणे किंवा जोरात पावसाचा आवाज करणे. तर यामुळे मुले विचार करतील, अरे आज सर किंवा मॅडम काय करणार आहेत. त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, नंतर आहे उद्देश सांगणे. तर सेकंड पायरी काय आहे? उद्देश सांगणे. आता उद्देश सांगणे म्हणजे काय तर इन्फॉर्मिंग द लर्नर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्यांना इन्फॉर्म करणे. याच्यामध्ये काय येते, आज आपण काय शिकणार आहोत आणि त्याचा काय फायदा आहे हे स्पष्ट करणे. उदाहरणार्थ, मित्रांनो आज आपण हे शिकणार आहोत की आभाळातून पाणी कसं येतं आणि पाऊस कसा पडतो. हे शिकल्यानंतर तुम्ही स्वतः हवामानाचा अंदाज लावू शकाल. असं काहीतरी त्यांना त्यांचे उद्देश सांगायचे की आपण आज काय शिकणार आहोत. मग तिसरी पायरी येते की माहिती देणे, मध्ये जे पूर्वज्ञानाची आठवण करून देणे. ठीक आहे, याला म्हणतात इंग्रजीमध्ये स्टिम्युलेटिंग रिकॉल ऑफ पिरियड लर्निंग. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तर यामध्ये नवीन माहिती देण्यापूर्वी मुलांना त्या विषयाबद्दल आधी काय माहीत आहे ते विचारणे त्यांना. उदाहरणार्थ, तुम्ही कधी उन्हाळ्यात ओला रुमाल वाळत घातलाय का? तो वाढल्यावर पाणी कुठे जातं, म्हणजे उष्मीकरण किंवा बाष्पीभवनाची जुनी आठवण करून देणे त्यांना. चौथी पायरी येते की सादर करा किंवा सादरीकरण, किंवा त्याला आपण म्हणतो विषय मांडणे, आणि इंग्रजीत म्हणतो की प्रेझेंटिंग द स्टिम्युलस. याच्यामध्ये काय, आता प्रत्यक्ष नवीन माहिती देणे हे चित्र किंवा व्हिडिओ किंवा प्रयोगातून असावे. आता उदाहरणार्थ, पीपीटी किंवा व्हिडिओद्वारे सूर्याची उष्णता दाखवणे, समुद्राच्या पाण्याची वाफ आणि ढग बनण्याची जी प्रक्रिया असते ते दाखवणे. तर यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ उपलब्ध असतात. त्यानंतर आहे पाचवी पायरी, त्यामध्ये सराव करणे किंवा त्याला आपण म्हणतो मार्गदर्शन करणे. याला इंग्रजीत म्हणतात प्रोव्हाइडिंग लर्नर गायडन्स. ठीक, यामध्ये काय असते, शिकणे सोपे व्हावे म्हणून काहीतरी ट्रिक्स किंवा उदाहरणे देणे, जसं की बाष्पीभवन किंवा एव्हापोरेशन आणि सांद्रीभवन म्हणजे कंडेन्सेशन. या दोघांमधील काय फरक आहे ते सोप्या भाषेत समजावून सांगणे. मुलांना एखादी डायग्राम काढायला मदत करणे. यानंतर आहे सहावी पायरी, याच्यामध्ये काय प्रतिसाद देणे. आता प्रतिसाद म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो सराव करून घेणे. ते म्हणजे प्रोव्हाइडिंग फीडबॅक, मुलांनी केलेल्या कामावर त्यांना सांगणे की ते बरोबर आहे की नाही. म्हणजे वा, तुम्ही तर खूप बाष्पीभवनाचे चित्र खूप छान काढलेले आहेत, पण ढग थोडे उंच दाखवा, म्हणजे ते सांद्रीभवन वाटेल. अशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद देणे. त्यानंतर आहे कामगिरी, म्हणजे विद्यार्थ्यांची कामगिरी तपासणे. त्याला म्हणतात ॲसेसिंग परफॉर्मन्स. त्याच्यामध्ये काय असते, एका छोट्या परीक्षेच्या किंवा प्रश्नांच्या माध्यमातून मुलांची समज तपासणे, म्हणजे त्यांना किती समजलं ते समजून घेणे. आता उदाहरणार्थ, मुलांना 5 मार्कची एक छोटीशी टेस्ट देणे किंवा तोंडी प्रश्न विचारणे की सांगा बरं ढग बनण्याची प्रक्रियेला काय म्हणतात, असं तसं काहीतरी त्यांना विचारणे. मग आठवी पायरी काय, आठवी पायरी म्हणजे त्यांना त्यांना बक्षीस देणे. चित्र काढलं असेल तर त्याला प्रोत्साहन करणे, त्याला बक्षीस देणे, म्हणजे की शाब्बास असं काहीतरी म्हणणे, त्याला त्याच्यात कॉन्फिडन्स वाढवणे. हे लास्ट पायरी म्हणजे वापर करणे, मग लक्षात ठेवणे आणि वापर करणे. त्याच्यामध्ये काय आहे, तर शिकलेली जी गोष्ट आहे ते मुले विसरणार नाहीत आणि ती बाहेर वापरू शकतील याचीच खात्री करणे. म्हणजे आज घरी गेल्यावर जेव्हा आई स्वयंपाक करेल तेव्हा पातेल्यावरच्या झाकणाला पाणी कसं लागतं ते बघा आणि मला सांगा की तिथे पाऊस पडतोय का, असे त्यांना प्रश्न विचारणे, त्यांना काहीतरी कृती करायला देणे. तर परीक्षेत या 9 पायऱ्यांचा क्रम विचारला जातो. तो अटेन्शनपासून सुरू होतो आणि ट्रान्सफरपर्यंत संपतो. आय होप यू आर गेटिंग माय पॉईंट. ठीक, कुठपर्यंत अटेन्शनपासून सुरू होतो आणि ट्रान्सफरवरती संपतो. याचा हेतू काय आहे, तर शिकवण्याची प्रक्रिया सिस्टमॅटिक करणे. तर शिकवणं म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विद्यार्थ्याला त्या 9 पायऱ्यांवरून हळूहळू शिखरापर्यंत नेणं आहे. मित्रांनो, गॅग्नेचे जे 9 पायऱ्या आहेत ते पाठ करणं थोडंसं कठीण वाटू शकतं, पण मी तुम्हाला एक सुपर ट्रिक देते, ते तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. ॲम्बिशियस ऑफिसर्स रीड प्रॉपर गाईड्स प्रॅक्टिस फास्ट अँड ट्रियम्फ. ठीक, आता बघा, ए म्हणजे कशासाठी आहे, अटेन्शनसाठी आहे. पहिली पायरी काय होती आपल्याला, आपली अटेन्शन म्हणजे लक्ष वेधून घेणे. दुसरी पायरी काय होती, ऑब्जेक्टिव्ह होते म्हणजे उद्देश सांगणे विद्यार्थ्यांना. तिसरी पायरी काय होती, आर म्हणजे रिकॉल करणे किंवा त्यांना पूर्वज्ञानाची आठवण करून देणे. आता पी काय होता, पी म्हणजे प्रेझेंटेशन, त्यांच्यासमोर विषय मांडणे. आता जी म्हणजे काय होतं, जी म्हणजे गायडन्स किंवा त्याला आपण मार्गदर्शन करणे, आणि पी म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे त्यांना सराव करणे किंवा त्यांना कृती करून दाखवणे. म्हणजे एफ म्हणजे काय होतं, एफ म्हणजे होतं फीडबॅक, म्हणजे त्यांना प्रतिसाद देणे. आता ए म्हणजे काय होतं, ए म्हणजे असेसमेंट म्हणजे मूल्यमापन करणे किंवा चाचणी करणे. आता टी म्हणजे काय आहे, टी म्हणजे ट्रान्सफर करणे किंवा लक्षात ठेवणे व त्याचा वापर करणे. समजा तुम्हाला कोणाला चहा पाजायला बोलवायचं आहे, तर तुम्ही काय करता, आधी त्याला हाक मारला, म्हणजे तुम्ही त्याचं लक्ष वेधून घेतला. मग तुमचा उद्देश काय होता, की तुम्ही त्यांना सांगितलं की चहा प्यायला ये, म्हणजे इथं तुमचा ऑब्जेक्टिव्हमध्ये उद्देश तुमचा स्पष्ट झाला. आता आर म्हणजे काय, रिकॉल करणे किंवा आठवण करून देणे, की तुम्ही त्याला विचारलं तुला साखर चालते ना, जुन्या माहितीची आठवण करून दिली तुम्ही त्याला. आता मांडणी करणे म्हणजे प्रेझेंटेशन, म्हणजे चहा समोर आणून ठेवला तर तुम्ही काय केला, विषय मांडला. आणि पाचवं म्हणजे मार्गदर्शन म्हणजे गायडन्स करणे, सांगितलं की गरम आहे फुगून पी, मार्गदर्शन केलं तुम्ही त्याला इथं. आता पी म्हणजे काय, तुम्ही परफॉर्मन्स केलं, म्हणजे त्याने चहाचा घोट घेतला, म्हणजे त्यांना स्वतः काय केला, सराव केला, स्वतः तो कृती केला. सातवा काय आहे, प्रतिसाद करणे म्हणजे फीडबॅक देणे. तर त्याने सांगितलं की भारी झाला चहा,
हे काय झालं, त्याचा प्रतिसाद झाला. आता 8वा काय पायरी होती म्हणजे असेसमेंट, म्हणजे चाचणी करणे. म्हणजे विचारलं की साखर बरोबर आहे का? तर तुम्ही काय करताय, तुम्ही तपासताय की कसं झालेली आहे, की साखर बरोबर आहे का? हे काय झालं तुमचं, चाचणी झाली किंवा असेसमेंट झालं. मग नंतर काय आहे, लास्ट पायरी ट्रान्सफर करणे किंवा त्याचा वापर करणे. आता तो स्वतः घरी जाऊन तसा चहा बनवेल. म्हणजे तो काय केला, स्वतः ज्ञानाचा त्याचा वापर केला. AORP GP फॅट, AORP GP फॅट हे तुम्ही 1, 2, 3 वेळेस वाचला तर तुमच्या लक्षात राहतील. AORP GP फॅट, AORP GP फॅट म्हणजे ते जे स्टेप्स आहेत, 9 स्टेप्स ते तुम्हाला पाठवून जाईल. तर थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय हिंद, जय महाराष्ट्र.